पालकाची हाटून भाजी तर आपण कायमच करतो, पण तुम्ही कधी शेंगदाणा आणि उकडलेला बटाटा टाकून पालकाची हाटीव भाजी बनवली आहे? नसेल बनवली तर ही रेसिपी तुमच्यासाठी. एकदा नक्की अशा पद्धतीने पालकाची भाजी बनवून बघा. काय करायचं, पालकाची पानं घेतली, स्वच्छ धुतली ती आणि मग अशी कट करून घेतली. पालकाची पानं कट करून घ्यायची, म्हणजे पालक पटकन शिजला जातो आणि आपल्याला हे कुकरमध्ये लावायचं आहे. त्यामुळे थोडी जाडसर जरी कट झाली तरी चालू शकतात. आता ही सगळी पानं जी आहेत ती कुकरमध्ये घालून घ्यायची. आता आपण काय करतो, कुकरमध्ये किंवा पालकाची पानं शिजवताना किंवा पालकाची आपण हाटीव भाजी करताना हरभरा डाळ घालतो. तर याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी हरभरा डाळ घातलेली आहे. ही भिजवलेली नाही आहे, डायरेक्ट शिजवणार आहे. नंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक साधारण 2 मोठे चमचे दाणे आणि त्याच्यावरती एक बटाटा ठेवून दिलेला आहे. पाणी फार जास्त घातलेलं नाही आहे, कारण की पालकाचं भाजीचं कसं होतं, शिजल्यानंतर पाणी त्याच्यात ऑटोमॅटिकच येतं. त्यामुळे फार जास्त पाणी घालायचं नाही. ह्याच्या 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. तोपर्यंत एकीकडे लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची. मी इथे पाणी न घालता खरडा टाईप बारीक करून घेणार आहे. पेस्ट तयार करणार नाही आहे. पाणी घातलं की त्याची पेस्ट तयार होते. आता कुकरचं झाकण काढून मग ह्याच्यामधलं आतलं जे बटाटा आणि दाणे आहेत ते काढून घ्यायचे आणि मग बाकीचं जे मिश्रण आहे, म्हणजे आपली डाळ जी आहे आणि पालक जो आहे शिजलेला, त्याचं आपल्याला हाटून घ्यायचं आहे. तर हे बाजूला काढून आपली रवी असते ना ताकातली, त्या रवीने छान हाटून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने. पालक शिजलेला असल्यामुळे झटकन हाटलं जातं, फार वेळ लागत नाही. आता पालकाची ही भाजी हाटून झाल्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे, पण फोडणी देण्याच्या अगोदर आपण डाळीचं पीठ तयार करून घेऊयात. 1 चमचाभर डाळीचं पीठ घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्याने काय होतं, हे असं डाळीचं पीठ घातल्याने पालकाच्या भाजीला घट्टपणा येतो. तुम्ही कुठलीही पालेभाजी जर का करत असाल ना, पातळ भाजी, तर त्याच्यामध्ये तुम्ही डाळीचं पीठ असं जर घातलं तर त्याला घट्टपणा येतो. कुठल्याही पालेभाजीमध्ये आपण असं घालू शकतो. आता आपण इथे फोडणी देऊन घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 1 चमचाभर मोहरी घेतलेली आहे आणि 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. अर्धा चमचा हिंग घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची. मग ह्याच्यामध्ये जे खरडा तयार करून ठेवला होता लसूण आणि मिरचीचा, तो घालून शिजवलेले दाणे जे आहेत शेंगदाणे ते घालून घ्यायचे. 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आणि मग जो शिजवलेला बटाटा आहे तो कट करून घालून घ्यायचा. इथे मोठा बटाटा असल्यामुळे मी 1च बटाटा घालते आहे. तुम्ही 2 बटाटे देखील घालू शकता आणि हा बटाटा ह्याच्यामध्ये अप्रतिम लागतो. एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाणे आणि उकडलेला बटाटा घालून भाजी बनवून बघा, खूप सुंदर लागते. आता बटाटा पण मिनिटभर परतून घ्यायचा आणि मग कुकरमध्ये तयार केलेलं जे पालकाचं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. हे हलवून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे डाळीचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं, म्हणजे लगेचच ते एकजीव होतं. तर हे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग आपल्याला भाजी किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला घट्ट हवी असेल तर पाणी कमी घाला आणि पातळ हवी असेल तर थोडंसं तुम्ही जास्त पाणी घालू शकता. मला घट्टसर भाजी हवी होती म्हणून मी साधारण अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि अगदी शेवटी याच्यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घातलं की मग एक वाफ देऊन घ्यायची. भाजी अगदी पटकन तयार होते. सकाळी तुम्ही टिफिनच्या वेळेला टिफिनमध्ये सुद्धा द्यायला ही भाजी तुम्ही बनवू शकता. अगदी 10 मिनटामध्ये तयार होणारी ही भाजी आहे. मीठ घालून झालं आणि मग व्यवस्थित हलवलं की 1 मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला भाजी वाफवून घ्यायची. ही भाजी तयार होते. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा साध्या सिंपल रेसिपीज चॅनलवरती अपलोड करत असते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला नवनवीन रेसिपीज बनवायला खूप छान उत्साह निर्माण होतो. त्यामुळे प्लीज एक कमेंट मला नक्की करा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय, टेक केअर.